नमस्कार मित्रांनो. तर मी आता आज आलेली आहे हॉस्पिटलला. माझे 2-3 दिवस काही व्हिडिओज आले नाहीत किंवा ब्लॉगही आले नाहीत, कारण माझा मुलगा ॲडमिट आहे. त्याचं झालेलं आहे ऑपरेशन. तर मी खूप ठिकाणी त्याला दाखवलं, मोठ्या-मोठ्या डॉक्टरांना. तर तिथे 70,000-80,000 रुपये त्याला ट्रीटमेंटसाठी सांगितले होते, ऑपरेशनसाठी. पण मी नित्यनेमाने भगवान भोलेनाथांच्या मंदिरामध्ये त्याला घेऊन जात होते, पाणी घालत होते, जेव्हाही समजलं तेव्हापासून. कारण एवढे पैसे आणणार कुठून ना? त्यानंतर मी स्वामीचरित्र पारायण रोज चालू केले. हनुमानजी चालीसा मी वाचायला चालू केली आणि एवढा चमत्कार मला अचानक झाला, की अगदी 60-70 रुपये 4 हॉस्पिटलमध्ये मी चौकशी केली होती. तर एवढे मोठी रक्कमचं ऑपरेशन फक्त 7,000 मध्ये एका हॉस्पिटलमध्ये झालं. आणि अशी व्यक्ती माझ्यासमोर आली, की त्या व्यक्तीने मला इथल्या डॉक्टरांच्याकडे जायला सांगितलं. तर माझ्या मुलाचं ऑपरेशन झालेलं आहे बघा, आणि अगदी कमी खर्चात झालेलं आहे. आज गुरुवारी त्याचा डिस्चार्ज आहे. मी हा लेट व्हिडिओ टाकत आहे, कारण मला टाईम भेटला नाही, कारण मुलगा खूप रडत होता. हॉस्पिटलमध्ये बिलकुल थांबत नव्हता. आणि खूप चांगले डॉक्टर्स इथे भेटले आम्हाला. अगदी देवच भेटल्यासारखं डॉक्टर्स भेटले. अगदी छान ट्रीटमेंट झाली आणि खूप लोकांचे खूप मोठे-मोठे प्रॉब्लेम्स होते, तेही इथे सॉल्व्ह झालेले आहेत. तर त्याची सविस्तर तुम्हाला जर माहिती हॉस्पिटलबद्दल पाहिजे असेल, तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी नक्की सांगेन तुम्हाला. तर अगदी म्हणजे महिना झाला मी खूप टेन्शनमध्ये होते, की जेव्हा एवढी रक्कमेचं जेव्हा आपलं मुलाचं जेव्हा ऑपरेशनचं कळलं, तेव्हापासून मी खूप टेन्शनमध्ये होते. पण स्वामींनी मला अगदी एवढी मदत केली, की आज माझा मुलगा एवढ्या कमी खर्चामध्ये त्याचं ऑपरेशन होऊन आज त्याला डिस्चार्ज भेटणार आहे. तर गुरुवारी त्याला डिस्चार्ज भेटलेला आहे आणि तो घरी देखील आलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हीसुद्धा माझ्या चॅनेलला असं सपोर्ट करा. आणि मला आता सध्याला काही व्हिडिओ टाकता येणार नाहीत, कारण की मुलाचं ऑपरेशन झालेलं आहे. अगदी 2 वर्षाचा माझा मुलगा आहे आणि घरात मोठी मुलगी पण आहे, त्यामुळे त्याला खूप जपावं लागतं आहे. ज्या दिवशी ऑपरेशन झालं त्या दिवशी भूल द्यायला त्याला नेलं होतं. त्या दिवशी तर मी खूप टेन्शनमध्ये होते, त्यामुळे जास्त काही व्हिडिओ मी शूट केले नाहीत. तर घरी आणलं त्याला. आणि काल जेव्हा स्वामी समर्थ पुण्यतिथी होती, त्यानिमित्त मी घरात छोटीशी पूजा केली, एक पारायण देखील केलं स्वामींचा आभार मानण्यासाठी. आणि माझा मुलगाला स्वामींनी खरंच अगदी म्हणजे गरीब माणसासाठी बोलतात ना, जी सच्ची भक्ती करतात त्यासाठी स्वामी अगदी धावून येत असतात. त्यामुळे तुम्ही गरीब असो, श्रीमंत असो, स्वामींची भक्ती करत राहावा. अगदी स्वामी तुम्हाला ना, जेव्हा अत्यंत मदत असते ना, त्यावेळी स्वामी तुम्हाला कधीच नाही म्हणत नाहीत. ऐन टायमिंगला ते तुमची परीक्षा घेत असतात. पण जेव्हा खरंच तुम्हाला खूप गरज आहे, तेव्हा स्वामी परीक्षा घेत नाहीत. याचा अनुभव मला आला. आणि स्वामींनी अगदी 2-3 दिवसातच मला त्यांचा चमत्कार दाखवला आणि माझ्या मदतीला हे धावून आलेले आहे. तर बघा, स्वामी स्वामी महाराज आहेत म्हणून आपण आहे. तर मित्रांनो, तुम्हालासुद्धा जर सविस्तर माहिती हवी असेल, तुमचंही कोणतं बाळाचं ऑपरेशन वगैरे असेल, तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी नक्की तुम्हाला त्याची प्रश्नांची उत्तरं देईन, कारण कदाचित स्वामींनी मला तुमच्यापर्यंत पोहोचवलं असेल, की मीही तुम्हाला त्याबद्दल माहिती द्यावी म्हणून. तर हॉस्पिटल अगदी छान होतं. डॉक्टरसुद्धा खूप चांगले होते. आणि जर तुमचं स्कीममध्ये बसत असेल, म्हणजे तुमच्याकडे रेशन कार्ड वगैरे असेल, केसरी, तुमच्याकडे पिवळं रेशन कार्ड असेल, तर ₹1 तिथे काही लोकांना खर्च आलेला नव्हता. तर मित्रांनो, अशा पद्धतीने मी आज स्वामींची नित्यनेमाने जशी पूजा करते, दर गुरुवारी पूजा करते, तशी पूजा केली. घरात काहीच फळ वगैरे नव्हतं, कारण खूप पळापळी चालू आहे, खूप टेन्शन चालू होते. बाळ आहे, तो एकतर राहत नाही, सलाईन लावून देत नव्हते. आणि तो अ, घ हॉस्पिटलमध्ये होता तेव्हा त्याला सलाईन लावताना खूप रडत होता, म्हणून त्याला थोडी 2-3 खिलौने घेतले होते, खेळणे. त्याबरोबर तो अगदी तिथं रमून गेला आणि खेळायला लागला. तर बघा, आजची पूजा मी अशी छान अशी कारण आज मी खूप खूप आनंदी आहे, कारण की आज माझं बाळ घरी आलेलं आहे म्हणून. कारण 2-3 दिवस हॉस्पिटलमध्ये पूर्ण त्याने कडेवर घेऊनच त्याला मला सांभाळावं लागलं. त्यामुळे आज मी छान अशी देवपूजा वगैरे केली. टी व्हीवरती माझं नेहमीचं पूजा करताना तारक मंत्र हा लावलेलाच असतो. तो मी टी व्हीवरती लावून तुळशीला वगैरे पाणी घालून पूजा वगैरे सकाळी आज लवकर आवरलेली आहे. तर असं छानशी प्रसन्न अशी पूजा मी करून झाल्यानंतर माझ्या बाळासाठी मी बाळाला जेव्हा आपण तारक मंत्र म्हणतो किंवा घरामध्ये पूजा झाल्यानंतर आपण एखादा मंत्र म्हणतो, तेव्हा जो अंगारा असतो तो घरातील मुलांना हा नेहमी तुम्हाला लावायचा असतो. त्यामुळे काय होतं, की मुलांच्यावरती वाईट शक्ती असते किंवा वाईट काही असर असतो आणि तो निघून जात असतो. तर हमेशा कधीही जेव्हा तुम्ही अंगारा जेव्हा साठलेला असतो तो मुलांना तुम्हाला
नेहमी लावायचा असतो किंवा आपण स्वामी चरित्र पारायण वाचताना जर अगरबत्ती तुम्ही लावली असेल तर ती देखील तुम्हाला थोडीशी टीका तुमच्या मुलांना तुम्हाला लावायचं आहे. तर आता मी पोहे बनवून नंतर पुस्तक वाचणार आहे. पूजा वगैरे मांडून ठेवलेली आहे. मठामध्ये देखील मला जायचं आहे. तर आज म्हटलं चला डॉक्टरांनी त्याला एकदम साधं जेवण खायला सांगितलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय तर मऊ खायला सांगितलं आहे. पोहे, इडली, डोसा वगैरे असं डाळ-भात अशा पद्धतीने. तर म्हटलं चला पोहे थोडेसे त्याला बनवते, त्यालाही आवडतील म्हणून थोडे पोहे बनवते. बघा आता हा खेळतो आहे. त्याला गाड्या आणल्या त्यामुळे त्याला अजून पट्ट्या आहेत ऑपरेशन झालेलं. तरी पण गाड्या वगैरे आणलेत खेळायला. त्यामुळे तो त्याच्यात मग्न झालेला आहे खेळण्यामध्ये. तो विसरून जातो की त्याला लागलं आहे किंवा काय नाही. त्याला लक्षात आलं ना की लगेच पट्टी काढायला बघतो आहे, तो काढतो आहे, राहत नाही आहे, खूप रडतो आहे. तर अशा पद्धतीने एकदम साधे असे त्याला पोहे मी बनवलेले आहेत. म्हटलं चला जे खाईल ते खाईल थोडंसं आणि नंतर जेवणामध्ये त्याला डाळ-भात बनवेन. आता बाबूला जेवण वगैरे चारून त्याला घरीच ठेवून मी आज मठामध्ये आलेले आहे. कारण त्याचं ऑपरेशन झालेलं आहे त्यामुळे म्हटलं नको घरी त्याला आणायला. तर कसा वाटला माझा ब्लॉग?